दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत। आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते हे निवडणं म्हणजेच करिअर शोधणं आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी व्यक्त केलं। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। मंगळवेढा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे होते, तर पंढरपूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक नेते प्रणव परिचारक उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक गोसावी बोलत होते। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जवळपास 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग, ट्रॉफी आणि सन्मानपत्र अशा स्वरूपामध्ये सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांशी मनोगतपर संवाद साधताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की कोणत्याही यशानं हुरळून आणि अपयशानं खचून न जाता स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे। आमदार म्हणून तुमच्या समोर आज उभा असलेला समाधान आवताडे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीशी आणि मोठ्या संघर्षाचा सामना करून आत्मविश्वास आणि योग्य दिशा यांच्या बळावर उभा राहिलेलं नेतृत्व असल्यामुळे जीवनामध्ये संघर्षाला न डगमगता आपण विजयाला खेचून आणत यशस्वी झालं पाहिजे, असं त्यांनी सांगताच उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला। यावेळी प्राथमिक शिक्षण जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, उपविभागीय अधिकारी पंढरपूर सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर अर्जुन भोसले, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्रीमती हवेली, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूर मुख्याधिकारी महेश रोकडे, गट विकास अधिकारी योगेश कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, पंढरपूर गट विकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक तय्यूब मुजावर, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। खूप स्पर्धा आहे, कोणतंही क्षेत्र असं राहिलं नाही की ज्या ठिकाणी स्पर्धा नाही, आणि ह्या स्पर्धेच्या युगात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त हुशार असून चालणार नाही। हुशार तर पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्याकडे चांगली कल्पना पाहिजे। आपण काही वर्षापूर्वीचा विचार केला, आमचा लहानपणीचा विचार केला तर कधी वाटलं नव्हतं की पिण्याचं पाणी बाटलीत मिळेल। काही दिवसानं तुम्हाला असं वाटेल की एवढं प्रदूषण वाढलंय की आपल्याला ऑक्सिजन घ्यायसाठी कोणत्या तरी चेंबरमध्ये जाऊन शुद्ध ऑक्सिजन घ्यावं लागेल। तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आमदार साहेबांनी आपल्या सर्वांना एक झाड देण्याचा संकल्प केलेला आहे, तर ते आपल्याला झाड दिल्यानंतर त्याचा आपण आपल्या शेतामध्ये, आपल्या बांधावर, आपल्या घराजवळ त्याचं वृक्षारोपण करून त्याची उत्कृष्ट रीतीने ते वाढेल याच्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। तर आपल्या सर्वांना मी इतकं सांगू इच्छितो की सैराट सारखा पिक्चर हा फक्त आपल्याला एंटरटेनमेंट म्हणून ठीक आहे, त्यातलं घेण्यासारख्या कोणत्या गोष्टी नाही, पण आता परिस्थिती उलटी निर्माण झाली। ज्या गोष्टी घेण्याची गरज नाही त्या गोष्टीकडे आपला ओढा जास्त आहे। त्यामुळे जर आयुष्याचं खरंच चांगलं करायचं असेल, आपल्या आई वडिलांचं कल्याण करायचं असेल, आई वडिलांनी आपले जे स्वप्न बघितलेत आपल्याकडून, पाल्याकडून, आपल्या मुलांच्याकडून, मुलींच्याकडून, ती जर यशस्वी करायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टींपासून खूप दूर राहिलं पाहिजे। त्यापासून दूर राहिला तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल। सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, नवनाथ पवार, माजी प्राचार्य प्राध्यापक येताळा भगत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, संजय ननवरे, यशोदा पतसंस्थेच्या नीला अटकळे, राजेंद्र सुरवसे, माजी संचालक सुरेश भाकरे, शिवाजीराव नागणे, दत्तात्रय जमदाडे, सरोज काझी, प्रकाश गायकवाड, दीपक वाडदेकर, द्रोणाचार्य हाके यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षणप्रेमी तसंच दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलासवासी महादेवराव बाबूराव आवताडे प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।